नमस्कार. आपण आज या व्हिडिओमध्ये आधार लिंक, बँक खाते कसे करायचे, आधार सीडिंग, आधार मॅपिंग हे अगदी मोबाईलवरून कशाप्रकारे सहज करू शकतो याविषयीची माहिती घेणार आहोत. कारण आता शासकीय योजनांचा लाभ असेल किंवा सरकारी कर्मचाऱ्यांच्या पगारी असेल, या गोष्टींसाठी आधार लिंक बँक खातेच आवश्यक आहे आणि तेच आपण आपले आधार लिंक आहे का नाही हे चेक करू शकतो. किंवा जर लिंक नसेल तर आपण मोबाईलवरूनच ते लिंक करू शकतो, बँकेत जाण्याची आवश्यकता नाही. किंवा आपलं जर आधार बँक खातं चेंज करायचे असेल ते देखील आपण आपल्या मोबाईलवरून सहज करू शकतो. त्या संबंधित हा व्हिडिओ आहे. चला तर वेळ वाया न घालता व्हिडिओला सुरुवात करू. सर्वप्रथम आपण मोबाईलवरून गुगल ओपन करा. क्रोम ब्राउझरवरती आल्यानंतर गुगल ओपन करा. माय आधार असे सर्च केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारची ही साईट ओपन झालेली आहे. आता ओपन झाल्यानंतर अशा प्रकारची साईट ओपन करण्यासाठी तुम्ही मोबाईलवरून ओपन करत असाल त्यामुळे डेस्कटॉप साईट ओपन करून घ्या. त्यासाठी इथं क्रोम ब्राउझरच्या होम टॅबवरती क्लिक केल्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल करा, ज्यामध्ये आपल्याला डेस्कटॉप साईट ओपन करायची आहे. आता हे संपूर्ण माहिती ही आपण सविस्तरपणे अगोदर व्हिडिओ पहा किंवा व्हिडिओ स्टॉप करून आपण दुसऱ्या मोबाईलमध्ये हे आधार सीडिंग करा, कारण हे खूप व्यवस्थित करावं लागतं, गडबड करून होणार नाही. यामध्ये अशा प्रकारे आता आपली साईट डेस्कटॉप साईट झाल्यानंतर ओपन झाली असेल. यामध्ये आपण बघू शकता. काळजीपूर्वक लक्ष द्या, स्टेप बाय स्टेप मी काय सांगतो आहे ते. आता अशा प्रकारे ओपन झाल्यानंतर खाली थोडंसं स्क्रॉल करा, ज्यामध्ये आपणास आधार सर्व्हिसेस ही टॅब दिसत आहे, ही ओपन करा. ओपन केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन होईल, ज्यामध्ये खाली आधार सर्व्हिसेस आहे. परत एकदा तिला ओपन करा. ओपन केल्यानंतर अशा प्रकारचे आपल्यासमोर आता इंटरफेस ओपन झालेला आहे. आता हे परत तुम्हाला वाटेल, पण नाही, नवीन टॅब ओपन होत असते प्रत्येक वेळेस, त्यामुळे व्यवस्थित लक्ष द्या. त्यानंतर येथे आहे बघा, खाली थोडंसं स्क्रॉल केल्यानंतर आधार लिंकिंग स्टेटस ही टॅब ओपन करा. ही टॅब ओपन केल्यानंतर आपल्यासमोर आता आपण बघू शकता अशा प्रकारे आपण आता लॉग इन झालेले आहात. इथं वरती बघा माय आधार आणि असा प्रकारचा इंटरफेस आलेला आहे. आता यामध्ये काळजीपूर्वक लक्ष द्या, कारण इथेच भरपूर लोकांचे मी अगोदरच्या व्हिडिओमध्ये कमेंट्स आल्या होत्या, ज्यामध्ये त्यांना समजत नव्हते काय करायचे आहे. त्यासाठी बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा. स्टेप बाय स्टेप क्लिक केल्यानंतर आता आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आहे. आता ही परत ओपन झालेला नाही, तर येथे थोडेसे चेंजेस आहे. अशा प्रकारचा आलेला आहे राईट साईड, ज्यावरती आपण आता क्लिक करा. क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता आधार बँक सीडिंगला क्लिक केल्यानंतर आपण बघा, ज्यामध्ये आपल्याला आपला आधार नंबर इंटर करायचा आहे आणि परत कॅप्चा भरून आधार रजिस्टर मोबाईल नंबरला लॉग इन करायचं आहे. आता लॉग इन झाल्यानंतर आपण बघू शकता असे प्रकारचे पर्याय आपल्याला इथे ओपन झालेले आहे. आता लॉग इन झाल्यानंतर मी थोडंसं ब्लर केलेलं आहे. आपण ज्यावेळेस लॉग इन व्हाल त्यावेळेस या कॉर्नरमध्ये आपलं फोटो दिसेल आणि आपला आधार देखील इथे आपण बघू शकतो. आता यामध्ये वेगवेगळे पर्याय आहेत. येथून आपण आधार अपडेट करू शकतो, आधार डाउनलोड करू शकतो किंवा इतरही सगळ्याच गोष्टी आधारच्या आपण इथून करू शकतो. चला, तो विषय वेगळा आहे. आपणास आधार सीडिंग बघायचे आहे. त्यासाठी बँक सीडिंग स्टेटस यावरती क्लिक करा. यावरती क्लिक केल्यानंतर आपण बघू शकता अशा प्रकारे आता माझं हे बँक अकाउंट दिसत आहे, म्हणजे ॲक्टिवेट आहे बँक सीडिंग स्टेटस. अशा प्रकारे तुमचे जे जे पगार खातं असेल किंवा तुम्हाला शासकीय योजनेचा लाभ ज्या खात्यात घ्यायचा असेल तेच बँक खाते इथे ॲक्टिवेट असणे गरजेचे आहे. जर दुसरे खाते असेल तर ते खाते कशाप्रकारे चेंज करायचे त्याचीच माहिती आता समोर बघणार आहोत. त्यासाठी आपले जर आता शासकीय कर्मचारी असाल तर सध्या KYCचे बँक खात्याचे जे सेवार्थ पोर्टलमध्ये अपडेट करायचे आहे आणि त्यासाठीच आपले पगार खाते जर इथे लिंक असेल आणि ॲक्टिवेट दाखवत असेल तर आपणास काही अडचण नाही. ते पगार खाते आपण KYC झालेली आहे, आधारला सीड आहे ते बँक खाते असे समजू शकता. पण ज्या कर्मचाऱ्यांचे येथे पगार खाते लिंक नाही आणि ॲक्टिवेट असं स्टेटस दिसत नाही, त्यांना आता काय करायचे चला तर ते सांगतो. आणि एक गोष्ट लक्षात घ्या, ही संपूर्ण प्रक्रिया थोडीशी आपल्याला स्टेप बाय स्टेप करायची आहे मोबाईलवरून. यासाठी थोडासा वेळ देखील लागू शकतो आणि हे संपूर्ण प्रक्रिया आपल्याला मोबाईलवरून करता आली तर करा, आणि जर आपल्याला ही करता नाही आली तर जास्त टेन्शन घेऊ नका. आपल्या शाखेत जा बँकेमध्ये आणि तेथे आपले आधार कार्ड घेऊन जा सोबत. त्यांना सांगा, ते नक्कीच करून देतील. परंतु जर आपण मोबाईलवरून कशाप्रकारे करायचे चला ते बघू. त्यासाठी मी आता NPCIच्या वेबसाईटवरती घेऊन जात आहे. त्यासाठी एक काम करा, मोबाईलवरती क्रोम ब्राउझर ओपन करा. क्रोम ब्राउझर आहे ते ओपन करा. गुगलमध्ये
NPCI.org असं टाईप करा, ज्याची लिंक मी खाली व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देखील दिलेली आहे आणि अगोदरच्या आधारची लिंक देखील मी व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली आहे. तशी तेथून देखील आपण डायरेक्टली या साईटवरती येऊ शकता. चला डायरेक्ट गुगलवरती NPCI टाईप केल्यानंतर अशा प्रकारचे एक वेबसाईट ओपन होईल आणि आपला मोबाईलवरून आपण ओपन करत आहात, त्यामुळे डेस्कटॉप साईट करून घ्या. डेस्कटॉप साईटसाठी मी सांगितलं पूर्वीप्रमाणेच आपल्याला इथे होम बटनावरती क्लिक करायचे आहे साईटच्या आणि त्यानंतर डेस्कटॉप साईट अशा प्रकारचे आपल्याला मोबाईलमध्ये ओपन होईल. आता एक गोष्ट लक्षात द्या, इथं कस्टमर नावाची एक टॅब आहे, तिला क्लिक करा. अगोदर डेस्कटॉप साईट करा. डेस्कटॉप साईट केल्यानंतर आता कस्टमरची नावाची टॅब आहे, ही टॅब ओपन केल्यानंतर लक्ष द्या, इथे भारत आधार सीडिंग एनेबलर हे ऑप्शन आहे बेस, याला क्लिक करा. याला क्लिक केल्यानंतर आपल्यासमोर अशा प्रकारचा इंटरफेस ओपन झालेला आता दिसेल. आता ही संपूर्ण माहिती काळजीपूर्वक बघा. आता यामध्ये काही टायमिंग आहे, सीझन एक्सपायरी टायमिंग आहे, ज्यामध्ये काय 5-7 मिनटं आपल्याला दिलेली असते. तेवढ्या वेळेतच आपल्याला हे संपूर्ण काम करायचे आहे. जर नाही झाले तर परत लॉग इन करा, असं काही हे नाही, परत आपण लॉग इन देखील करू शकतो. आता यामध्ये सुरुवातीला आपण काय करा, आधार मॅप्ड स्टेटस हे चेक करा, ज्यामध्ये आपल्याला कशा प्रकारे हे आहे ते समजेल. त्यानंतर एक आधार सीडिंग आहे, डीसीडिंग आहे, वेगवेगळे पर्याय आहेत. सुरुवातीला आपण काय करा, आधार मॅप्ड स्टेटस हे चेक करा. चला ते कसे करायचे, ज्यामध्ये आता लॉग इन करा. काय नसतं, आपला आधार नंबर टाकायचा आहे. आधार रजिस्टर मोबाईल नंबरला OTP जनरेट होईल. तो OTP जनरेट झाल्यानंतर आपल्याला तो OTP भरून कॅप्चा भरल्यानंतर लॉग इन होऊ शकता आपण. लॉग इन झाल्यानंतर इथे बघा, अशा प्रकारे मी आता लॉग इन झालेलो आहे. आता इथे माझं आधार नंबर आहे, आधार मॅप्ड स्टेटस आहे. आता हे जे आहे तर हे माझं आधार मॅप झालेलं नाही, म्हणजे आता काय आहे तर मी DBTसाठी याला परवानगी दिलेली नाही, त्यासाठी मला ते मॅप्ड करावं लागेल, म्हणजे मला ते सीड करावे लागेल. त्यानंतर एक ऑप्शन आहे खाली, आता लास्ट अपडेटेड डेट, म्हणजे मी जे आजच हे केलेलं आहे, माझं खातं चेंज करायचं आहे, पगार खातं, त्यामुळे मी हे आजच अपडेट केल्यामुळे आता माझं डेट देखील दाखवत आहे इथे, आणि म्हणजे मी नॉट एनेबल केलेलं आहे त्यामुळे. त्यानंतर खाली मॅन्डेट फ्लॅग आहे, जो की यस आहे. आता याचा अर्थ काय होतो तर एक गोष्ट लक्षात घ्या, ऑन म्हणजे काय, नो म्हणजे काय. तर याची माहिती अशी आहे, थोडक्यात सांगतो, जास्त वेळ घेत नाही. ज्यामध्ये मॅपिंग स्टेटस म्हणजे काय आहे तर तुम्ही जे तुमचा आधार डायरेक्ट बेनिफिशरी ट्रान्सफर जे आहे त्यासाठी सक्रिय नाही, असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर मॅन्डेट फ्लॅग म्हणजे यस जर असेल तर आधार बँक लिंक प्रक्रिया सक्रिय आहे, म्हणजे तुम्ही परवानगी दिलेली आहे, म्हणजे आधारला आपली बँक लिंक आहे. परंतु वरती जे दाखवत आहे स्टेटस नॉट, म्हणजे DBTला नॉट एनेबल, म्हणजे आधारला बँक खाते लिंक आहे परंतु तुम्ही परवानगी दिलेली नाही. आता ती कशी द्यायची तर त्यासाठी वरती एक ऑप्शन आहे आधार सीडिंग, येथे बघू शकता आपण. ही टॅब ओपन करा आणि तिथे आधार सीडिंग करा, आपल्या बँक खात्याची डिटेल्स तिथे भरा आणि आधार सीड करा, ते महत्त्वाचं आहे. चला अशा प्रकारची माहिती आहे. आता ही वेगवेगळं तुमच्या लॉग इन झाल्यानंतर तुम्हाला समजेल इथे. आता इथे जर तुमचं ते पगार खातं असेल किंवा ज्या खात्यावर आपल्याला अनुदान घ्यायचं असेल ते खातं जर इथे येस दाखवत असेल, वरती अकाउंट डिटेल बरोबर असेल, तर याचा अर्थ तुमचं लाभ त्या खात्यावरती मिळून जाईल किंवा तुमचे पगार खाते KYC झालेली आहे, असं तुम्ही समजू शकता. अशा प्रकारची माहिती आहे. आता यामध्ये आपण थोडंसं समोर जाऊ, ज्यामध्ये आपण बघू शकता. आता एक मी टॅब ओपन करून दाखवली आहे माहितीच तो तुमच्या. जर आपलं बँक खाते चेंज करायचे असेल तर इथून आपण चेंज करू शकता, ज्यामध्ये आधार नंबर भरायचा आहे. सीडिंग डीसीडिंग काय करायची आहे ते करून घ्या. आता एक गोष्ट लक्षात घ्या, यामध्ये जर आपलं आधार ऑलरेडीच 2-3 खाते असतील, आधारला जर ते खाते जोडलेले असतील तर त्यामध्ये एक प्रायमरी अकाउंट सेट करावं लागतं, ज्यामध्ये आपण बघू शकता. त्यासाठी अगोदर जर ते अकाउंट सीड झालेलं असेल तर त्याला डीसीडिंग करा आणि नंतर नवीन फ्रेश अकाउंट सीडिंग करा. जर अगोदरचंच अकाउंट आपल्याला सीड झालेलं असेल तर एक काम करा, इथे सीडिंगवरती क्लिक करा आणि बँक निवडून घ्या, अकाउंट नंबर टाईप करा. त्यानंतर आपल्याला ते काही ऑप्शन मिळते बघा, हे एक महत्त्वाचं आहे. यामध्ये वेगवेगळे ऑप्शन आहेत, ज्यामध्ये फ्रेश सीडिंग आहे. त्यानंतर आपल्याला जर सेम बँक खाते, म्हणजे एकाच बँकेत 2 खाते असतील तर ते खाते नंबर चेंज करता येते. त्यानंतर खाली मुवमेंट आहे फ्रॉम वन बँक टू अनदर बँक, म्हणजे हे महत्त्वाचं आहे, येथे काळजीपूर्वक लक्षात घ्या. आपल्याला जर एका बँक खात्यातून दुसरे खाते जर आपल्याला DBTसाठी चेंज करायचे असेल, त्यासाठी हा पर्याय आहे, हे काळजीपूर्वक लक्षात घ्या. आता हे करत असताना 1-2 वेळेस ट्राय करा, कारण कधी कधी फेलियर पण येतं, सक्सेस होत नाही.
आणि ही संपूर्ण प्रक्रिया आपण मोबाईलवरून सहज करू शकता. जर नाही जमली, काही अडचण आली तर मला कमेंट्स करा किंवा आपल्या जवळच्या बँक शाखेत जा. तेथे देखील आपल्याला हा बँक कर्मचारी नक्कीच आपली मदत करतील.